हॅलो फ्रेंड्स, मी माने सर. पुढच्या बेसिक इलेक्ट्रॉनिक्सच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जर या अगोदरचा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर आत्ताच हे व्हिडिओ बंद करा आणि अगोदर पहिला तो व्हिडिओ पाहून या. राईट? कारण त्याच्यामध्ये मी डायोडचे काय बेसिक वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आज या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला शिकवणार आहे ती गोष्ट तुम्हाला मागचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय समजणार नाहीये. ओके, स्वतःचा टाइम आणि स्वतःचा डेटा वेस्ट करू नका. मागचा व्हिडिओ अगोदर पहा, त्यानंतर हा व्हिडिओ पहा. ओके, तर चला आता आपण स्टार्ट करूयात. थोडस 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूयात. मागे काय शिकलं होतं आपण? डायोड काय असतो? 2 टर्मिनल डिव्हाइस आहे. डाय आणि इलेक्ट्रोड. 2 टर्मिनल कोणते असतात? एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह. डायोडला डायोड का म्हणतात? कारण 2 इलेक्ट्रोड आहेत. डायोडला पीएन जंक्शन का म्हणतात? कारण पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टरला जोडून डायोड तयार केला जातो, म्हणून त्याला म्हणतात पीएन जंक्शन डायोड. आणि पी आणि एन हे दुसरे कोणी नसून सेमीकंडक्टरच आहेत. ओके, म्हणून त्याला आपण सेमीकंडक्टर डायोड असं सुद्धा म्हणत असतो. क्लिअर आहे? आता लक्ष द्या पुढं की हा जो डायोड आहे ना, याचे आपल्याला कनेक्शन करावं लागतात आणि याचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे शिकायचे आहे. राईट? 1 बाय 1 सगळं शिकूयात. थोडस लक्ष देऊन पहा. आता हा व्हिडिओ जास्त महत्वाचा राहणार आहे. याच्यामध्ये आपण करणार काय पहा. आता इथे आपण आज शिकूयात कन्सेप्ट डायोड मध्ये मेजॉरिटी कॅरियर काय असतात आणि मायनॉरिटी कॅरियर्स काय असतात. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक सिंपल डायग्राम काढून घेतो इथे. राईट? जोपर्यंत डायग्राम होत नाही तोपर्यंत मी काय करतो, व्हिडिओला थोडस पॉज करतो, म्हणजे व्हिडिओची लेंथ वाढणार नाही. ओके, चला इकडे लक्ष द्या. आता पी म्हणजे पी साइड आहे, एन म्हणजे एन साइड आहे. पी साइड पॉझिटिव्हला कनेक्ट केली, एन साइड निगेटिव्हला कनेक्ट केली. ओके, पी म्हणजे पॉझिटिव्ह आहे. तर आपल्या या बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2 प्रकारचे एलिमेंट्स आहेत. एक असते होल्स आणि दुसरे असतात इलेक्ट्रॉन्स. होल्स अँड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर होल्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज निगेटिव्ह. होल्स नेहमी काय आहेत? पॉझिटिव्ह, आणि इलेक्ट्रॉन्स काय असतात? निगेटिव्ह. तर पी म्हणजे पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह मध्ये नेहमी जास्तीत जास्त जी संख्या आहे ती संख्या कोणाची असते? होल्सची असते. ओके, बट याच्यामध्ये 1, 2 जे आहेत ते आपले इलेक्ट्रॉन सुद्धा असतात. ठीक आहे, याच्यामध्ये थोडेसे इलेक्ट्रॉन सुद्धा असतात. राईट? सिमिलरली आपल्या इथे एन मध्ये इलेक्ट्रॉन्सची मेजॉरिटी ही जास्त असते. एक काम करूया, इलेक्ट्रॉन्सला आपण काय करू? ई ने डिनोट करूया. ओके, पहा, तर हे आपले इलेक्ट्रॉन्स आहेत. तर एन मध्ये निगेटिव्ह काय असतात? तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि या इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. हे मोजून काढायची गरज नाही. तसंच याच्यामध्ये होल्स पण प्रेझेंट असतात, पण हे होल्स राहणार कमी. ओके, तर आता इकडे पहा थोडस. इथे कोण राहणार आहेत? आपले इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत. राईट? आता जसं तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की दोघांच्या मध्ये हा जो कनेक्शन असतो इथे, याला म्हणलं जातं जंक्शन. याला काय म्हणलं जातं? जंक्शन म्हणलं जातं. राईट? हा जंक्शन कोणाकोणाला जोडतोय? पी ला जोडतोय आणि एन ला जोडतोय, म्हणून याला म्हणतो आपण पी एन जंक्शन. ओके, आता काय सांगतो नीट लक्ष द्या. इन पी साइड, जी आपली पी साइड असते म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर असते. पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये जास्तीत जास्त संख्या कोणाची आहे? तर ही जास्तीत जास्त संख्या कोणाची असते? होल्सची असते. आणि कमीत कमी संख्या कोणाची आहे? इलेक्ट्रॉन्सची आहे. हे असंच राहतं. ओके, तर हे जे होल्स आहेत या होल्सला आपण म्हणणार मेजॉरिटी कॅरियर्स. होल्सला काय म्हणणार आपण? मेजॉरिटी कॅरियर्स. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत या इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणणार मायनॉरिटी कॅरियर्स. ज्यांची संख्या जास्त असते त्यांना काय म्हणायचं? मेजॉरिटी कॅरियर. आणि ज्यांची संख्या कमी असते त्यांना काय म्हणायचं? मायनॉरिटी कॅरियर. एक साधं सिंपल एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. आता इंडिया आहे, भारत देश आहे. तर भारतामध्ये जास्तीत जास्त, भारत काय आहे? एक हिंदू राष्ट्र आहे समजा. तर भारतामध्ये काय आहे की हिंदूची संख्या जास्त आहे. कंपॅरेटिव्हली जर आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका हा काय आहे? ख्रिश्चन लोकांचा देश आहे. तर त्याच्यामध्ये जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांची लोकसंख्या कशी आहे? जास्त आहे. तर मग आपण आता काय म्हणू शकतो
की इंडियामध्ये हिंदू जे आहेत त्यांची संख्या जास्त आहे म्हणून काय आहे मेजॉरिटी, आणि जे ख्रिश्चन आहेत त्यांची संख्या कमी आहे म्हणून ते कोण झाले मायनॉरिटी झाले. ओके, फक्त समजण्यासाठी एक्झाम्पल सांगतोय, पॉलिटिकली बोलण्याचा वगैरे माझा काही याच्यामध्ये हेतू नाहीये आणि तुम्ही पण तशा गोष्टी डोक्यामध्ये आणत जाऊ नका. शिकायचं आहे, नीट शिकायचं आपण आपलं. बघा आता झाले. त्यानंतर काय आहे आपल्याकडं एन साइड आहे. आता उलट राहणार, एन साइड मध्ये जास्त कोण आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत. जास्त कोण आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत आणि कमी कोण आहेत होल्स आहेत. जास्त इलेक्ट्रॉन्स आणि कमी होल्स. तर इलेक्ट्रॉन जास्त आहेत म्हणून इलेक्ट्रॉन झाले आपले मेजॉरिटी कॅरियर्स आणि होल्स झाले आपले मायनॉरिटी कॅरियर्स. राईट, ठीक आहे. नीट लक्षात ठेवा, कारण याच्यावरूनच आपल्याला मेजॉरिटी करंट मायनॉरिटी करंट वगैरे काय असतो, कोणाची मोमेंट कोणत्या बाजूला कशी होते, ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन शिकायच्या आहेत. तर हे प्रॉपरली लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मध्ये मेजॉरिटी मायनॉरिटी, पॉझिटिव्ह असेल तर मेजॉरिटी होल्स राहणार, मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स राहणार. ओके, इथे सगळं लिहिलेलं आहे. राईट, तर हे झालं आपलं पीएन जंक्शन डायोड मध्ये मेजॉरिटी आणि मायनॉरिटी कॅरियर्स काय असतात. ओके, आता याच्यानंतर अजून एक महत्वाची कन्सेप्ट पुढे शिकूयात आपण, ती आहे तुमची बायासिंग. ठीक आहे, कॉलेजमध्ये शिकत असेल, बाहेर कुठेही शिकत असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्ही हे फॉरवर्ड बायास, रिव्हर्स बायास नाव ऐकलं असेल. बरोबर आहे, डायोडला फॉरवर्ड बायास केलं, डायोडला रिव्हर्स बायास केलं. बाळा, फॉरवर्ड रिव्हर्स करूयात, मी पण करणार आहे पुढे जाऊन. अगोदर बायास काय असते या गोष्टीचा अर्थ समजून कळतंय. कन्सिडर करा की ही एक वस्तू आहे. आता ही माझ्या हातामध्ये आहे, मी या पेनीचा या स्टायलसचा यूज करून या बोर्डवरती लिहित आहे. बरोबर आहे, याच्यासाठी मला काहीतरी एनर्जी लागत आहे. आणि इन केस समजा जर या वस्तूला मी एनर्जी दिलीच नाही तर ही वस्तू स्वतः जाऊन बोर्डवरती काही लिहू शकत नाही. म्हणजे या वस्तूकडून जर मला काम करून घ्यायचं असेल तर मला हिला एनर्जी द्यावं लागणार आहे. कळतंय? तसंच आहे आपला जो डायोड आहे, डायोडला जर आपण अशाला असं ठेवून टाकलं, हे बघा हा डायोड होता ना, डायोडला अशाला असं ठेवलं, हा कोण आहे एनोड आहे, हा कोण आहे कॅथोड. कॅथोडला सी दाखवा किंवा के दाखवा, काही फरक पडत नाही. याला मी बाहेरून पॉवर सप्लाय दिलाच नाही तर हा डायोड वर्ष अशाला असाच राहणार. याला म्हणतात अनबायास्ड डायोड. याला काय म्हणायचं? अनबायास्ड डायोड. तर बायासिंगचा अर्थ असतो प्रोव्हाइडिंग पॉवर सप्लाय. बायासिंग म्हणजे काय आहे? प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल पॉवर सप्लाय म्हणूयात आपण त्याला, टू बी स्पेसिफिक, प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल पॉवर सप्लाय. डायोडला आपण काय करतोय? बाहेरून पॉवर सप्लाय देणार आहे, म्हणून त्याला म्हणलं जातं बायासिंग. बायासिंगची ही डेफिनेशन आहे, हे लक्षात ठेवा. नोट्स मध्ये तुम्हाला हे सगळं मी जे बोलतोय राईट, तुम्ही नीट लक्ष देऊन जर व्हिडिओ पाहिले आणि नीट लक्ष देऊन जर नोट्स वाचत असेल तर तुम्हाला अक्षरशः त्या नोट्स मध्ये माझा चेहरा दिसेल बोलताना. राईट, एवढं कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही व्हिडिओ पाहिलं पाहिजे आणि नोट्स वाचले पाहिजे, तरच दिसते बरं, नाही तर दिसत नाही. कळतंय? माझा शब्द ना शब्द इथे जे व्हिडिओ मध्ये मी बोलतोय तो जशाच तसा तुमच्या नोट्स मध्ये प्रिंट केलेला असतो. ओके, पहा बायासिंगचा मीनिंग काय? प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल पॉवर सप्लाय. तर मग आता बायासिंग म्हणजे हे तर क्लिअर झालं. एक्सटर्नल पॉवर सप्लाय द्यायचा. पॉवर सप्लाय द्यायचा म्हणजे काय करायचं? काही जास्त रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. आपण याला बाहेरून काय करतो? बॅटरी कनेक्ट करतो किंवा डीसी पॉवर सप्लाय याला देत असतो. डायोडला काय देतो आपण? याला डीसी पॉवर सप्लाय देत असतो डायोडला. आता ते देतात कसं? ते पॉवर सप्लाय देण्याचे पण दोन मेथड्स आहेत वेगवेगळे. पहिली जी मेथड असते त्याला म्हणलं जातं फॉरवर्ड बायासिंग. त्याला काय म्हणलं जातं? फॉरवर्ड बायासिंग. आणि जी दुसरी मेथड असते त्याला म्हणलं जातं रिव्हर्स बायासिंग. रिव्हर्स बायासिंग. ओके, नीट समजून घ्या काय आहे ते. फॉरवर्ड बायासिंग म्हणजे काय करतो आपण? जो आपल्या डायोडचा पॉझिटिव्ह टर्मिनल असेल त्याला बॅटरीच्या किंवा पॉवर सप्लायच्या पॉझिटिव्हला जोडायचं. सरळ सरळ कनेक्शन म्हणजे फॉरवर्ड असतं. ओके, त्यानंतर जो डायोडचा निगेटिव्ह टर्मिनल आहे त्याला बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं.
राईट. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल कोणाचे आहेत? डायोडचे आहेत. डायोडचा पॉझिटिव्ह बॅटरीच्या पॉझिटिव्हला, डायोडचा निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्हला जोडायचा. तर मी तुम्हाला जोडून दाखवतो, पहा. राईट. हा आहे आपला लाडका पीएन जंक्शन डायोड. ठीक आहे. या पीएन जंक्शन डायोडचा हा आहे आपला पॉझिटिव्ह टर्मिनल एनोड, हा आहे आपला निगेटिव्ह टर्मिनल कॅथोड. राईट. हा पॉझिटिव्ह टर्मिनल झाला आणि हा झाला तुमचा निगेटिव्ह टर्मिनल. आता याला बॅटरीला जोडायचं आहे, तर मी इथून वायर टाकली अशी. या वायर मध्ये बॅटरीचा पॉझिटिव्ह बॅटरीचा निगेटिव्ह घेतले